म्हणजे CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। मी काय आता बोलणार नाही, कारण मला वाटतं की सर्वच वक्त्यांनी एवढं भरभरून आपणाला या ठिकाणी प्रज्वलित केलेलं आहे की मी आता बोलणं उचित होणार नाही। सर्वांनी या ठिकाणी खूप प्रेम स्नेह या ठिकाणी म्हणजे जो काय प्रशंसा, अगदी मार्गदर्शन, सहकार्य, पाठिंबा या सर्व गोष्टी या ठिकाणी अगदी ओतंबून म्हणजे या ठिकाणी त्यांनी दिल्या। या सर्वाबद्दल मी अगदी ऋणी आहे। त्यांचा मी कृतज्ञ भावनेनं जे असेल तर ते त्यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। अनेक कामं आहेत, कारण कामं म्हणजे समाजाची ही खूप आहेत। फार छोटं काम जे असेल तर ते गेल्या 15 वर्षात पूर्ण करता आलेलं आहे आणि पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमधला एक छोटासा बिंदू जो असेल तर ते एक छोटासा म्हणजे अगदी बिंदू आहे हे जे काही काम मिशनचं आहे। आणि हे काम हे एक अराजकीय काम आहे, एक नॉन पॉलिटिकल रूट्स ज्याला म्हणतो आपण, एक चळवळीचं मुळं होण्याचं काम आहे। कारण हे सगळं काम जे असेल तर ते एका शब्दामध्ये जर आपणाला व्यक्त करायचं असेल तर जसं झाडाला मुळं असतात तर नॉन पॉलिटिकल रूट्स जे असेल तर ते नॉन पॉलिटिकल रूट्स म्हणून आपण मिशनच्या कामाकडे आपणाला म्हणजे पाहता येईल। या कामाला आपणाला अनेक म्हणजे पद्धतीनं पुढे सुद्धा आपणाला नेता येण्याचा प्रयत्न आपणाला करायचा आहे। कारण या ठिकाणी आज शेख सरांनी एक प्रश्न जसा विचारला त्यांच्या लेखामध्ये की कारण गल्लीमध्ये सुद्धा राष्ट्रीय नेते आहेत, आपले नेत्यांची काही कमी नाही आणि आपणाला काही नेता व्हायचं नाही। एक नेता बस आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यामुळं आपणाला फक्त त्यांचे अनुयायी व्हायचं आहे आणि एक आदर्श अनुयायी जो असेल तर तो होण्याचा प्रयत्न आपणाला करायचा आहे। शेख सरांनी जसं विचारलं की एखाद्या नेत्याकडे समजा एखादा गल्लीमध्ये एखादा नेता असेल, त्याला जर प्रश्न विचारला की बाबा 10 पोरं तुझ्या हवाली केलं तर त्याचं काय करतोस भविष्य, किंवा एखाद्या जिल्ह्याच्या नेत्याला विचारलं की बाबा 10 मुलं तुझ्या हवाली केलं तर त्याचं काय भविष्य आहे तुझ्याकडे, त्याचं काय करणार आहेस तू, त्याचा काय नगरसेवक करणार आहेस, आमदार करणार आहेस, खासदार करणार आहेस, अधिकारी करणार आहेस का केस वाढवून त्याला बर्बाद करणार आहेस। म्हणजे प्रश्न असा आहे की याचं उत्तर जे असेल तर ते मला वाटतं की आपण समाजाने विचारण्याची वेळ आली आहे असं शेख सरांना वाटतं। तर 10 मुलं हे म्हणजे माझ्याकडे हवाली केले तर मी नक्कीच त्यांना इथं केस काढतो, त्यांचे नखं काढतो मी, ठीक आहे। त्यांचे जे असेल तर ते त्यांच्यावर चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना म्हणजे अधिकारी करण्याचा प्रयत्न जो असेल तर तो आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे करतो आहे। कोणी 100 हातात टिकोर घेऊन म्हणजे चालणारे जे काय म्हणजे नेते असेल तर ते म्हणजे आपणाला फार आदर्श वाटत असतील तर आम्ही जेव्हा चालतो तर त्यावेळेस 100 अधिकारी घेऊन जे असेल तर ते चालतो। पण प्रश्न असा आहे की समाजाला सुद्धा तुलना करताना जे असेल तर ते नेमकं काय योग्य आणि काय अयोग्य याच्यामधला फरक सध्या कळण्याच्या स्थितीमध्ये समाजही नाही। अशी एक परिस्थिती जी असेल, एक धुंदल परिस्थिती जी असेल तर ती आलेली आहे। मला वाटतं की हे सुद्धा गोष्टी जी असेल तर याचंसुद्धा म्हणजे जे काय थोडंसं ग्रहण आहे तर ते सुद्धा ग्रहण हे सुटेल आणि समाजसुद्धा म्हणजे काय सत्य काय असत्य, काय म्हणजे आंबेडकरवाद, काय चुकीचं नेतृत्व, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जो असेल तर तो येत्या काळामध्ये नक्की करेल। आपणाला फक्त अनुयायी म्हणून काम करायचं, आपणाला नेते व्हायचं नाही, आपणाला जे असेल तर तो काय आपलं उद्दिष्ट नाही आणि ते अजिबात नव्हतं आणि अजिबात असणारही नाही। या ठिकाणी मी बऱ्याच वेळेस म्हणत असतो की आजचा जो काय आमचा DM आहे तो उद्याचा CM PM झाला पाहिजे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते स्वप्न होतं की हा बहुजन समाज हा शासनकर्ता झाला पाहिजे आणि मला वाटतं की त्या दिशेनं, कारण जे काय म्हणजे आतापर्यंतचं आपलं जे काही काम असेल तर ते हे काम हे नॉन पॉलिटिकल रूट्स तयार करण्याचं काम आहे। मला वाटतं की पुढचं जे काही काम असेल तर ते काम हे शासनकर्ती जमात होण्याच्या दिशेनं जी काही वाटचाल असेल तर त्या दिशेनं काही जोडणी करता येते का, तर या संदर्भामध्ये मला वाटतं की
सगळ्या बुद्धिजीवींना, सगळ्या मान्यवरांना, सगळ्या जाती धर्मातील लोकांना जे असेल तर ते समविचारी लोकांना घेऊन म्हणजे ते करता येते का, आणि त्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. कारण देशभरामध्ये मी एक IAS IPS IFSची यादी तयार केली मध्यंतरी. त्यांचं नाव, त्यांचं कोणत्या राज्यातले आहेत, ते कोणत्या बॅचचे आहेत, सध्या कोणत्या राज्यात काम करतात, त्यांचा ईमेल ॲड्रेस काय आणि त्यांचा फोन नंबर काय. बाकी MPC किंवा राज्यातले अधिकारी नाही, इंजिनियर, डॉक्टर्स, अधिकारी, MPCचे अधिकारी यांची यादी नाही. तर फक्त IAS IPS आणि IFS आणि IRSची यादी केली तर ती यादी झाली 878 अधिकारी, म्हणजे जवळपास 900 लोकांची. म्हणजे आज देशभर जवळपास मी त्यांना ओळखतो किंवा ते मला ओळखतात अशा पद्धतीचे जवळपास 900 IAS IPS अधिकारी पूर्ण देशभरामध्ये. जर मी इथून निघालो म्हणजे मला म्हणजे कपडे घेण्याची गरज नाही, ना बूट घेण्याची गरज नाही, ना बॅग घेण्याची गरज नाही. आता हे जे मी परिधान केलं हे सुद्धा समाजानं दिलेलं आहे. गेले 20 वर्ष म्हणजे जिल्हाधिकारी औरंगाबादचे होते, मध्यंतरी मी औरंगाबादला गेलो. आज योगायोगानं त्यांना येता आलं नाही, त्यांचे म्हणजे तब्येत बिघडली. तर मुद्रांक शुल्कमध्ये जिल्हाधिकारी होते. मी एका धम्मपरिषदेला गेलो आणि रात्री 12 वाजता ते, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी, जावई हे सगळे जे असेल तर ते जवळपास 1,00,000-1.5 लाख रुपयाचे 10 ड्रेस, 2 ब्लेझर, 2 बूट, पायात सॉक्स, म्हणजे अंडरवेल, बन्यानपासून जे असेल तर ते हे सगळं जे असेल तर ते म्हणजे 2 बॅगा भरून, म्हणजे एवढं मला वाटतं की लग्नापेक्षाही जास्त मोठा बस्ता जो असेल तो भरून ते लोक म्हणजे रात्री 12 वाजता ट्रेनपाशी तयार होते. तर ही स्थिती आहे आमची. इथं गोडबोले साहेब आहेत, आताच मुंबईहून आलेत ते. म्हणजे मुंबईमध्ये एक SP साहेब आहेत, जसं आमच्या निमशे साहेबांनी सांगितलं की बाबा स्टेटस पाहत असतो आणि ते IAS IPSच्या सोबत दिसतात. तर आमचे एक SP साहेब मुंबईत आहेत आणि सहज आम्ही म्हणजे वाचत होतो की मी सहज बोललो की दिसत नाही बरोबर. ताबडतोब त्यांनी तिथल्या एका बेस्ट डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आणि तिथं डोळे तपासून घेतले माझे. आणि म्हणजे गोडबोले साहेब हे आले आत्ता येताना, त्यांनी हा जवळपास 70,000 रुपयाचा हा चष्मा आहे, 40,000 रुपयाचं फ्रेमच आहे. म्हणजे हे याच्या किमती ऐकल्यानंतर मला वाटतं की धसकुने झालं, अरे बापरे हे एवढी मोठी. तर हे सगळं जे असेल तर हे सगळं, पण हे वैयक्तिक उपभोगाचा विषय नाही हा. तर जी 900 लोकांची IAS IPSची जी यादी आम्ही तयार केलेली आहे, तर जर मी इथून निघालो, समजा आताच मोरे साहेबांनी सांगितलं की बाबा आता हे मिशनला लोक त्रास देत आहेत, समजा मी म्हणलं चला बाबा तुम्हाला आम्ही शरण आलो आणि मी इथून निघालो बॅग घेऊन, तर मला वाटतं की मला 3 वर्ष तर त्या अधिकाऱ्यांना भेटून परत यायला लागतील इथं. ठीक आहे, कारण दररोज एका IASला भेटलो, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या IASला भेटलो, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या IASला भेटलो. ठीक आहे, तर ही परिस्थिती जसं ही परिस्थिती आहे. आणि हे सगळं करायचं कशासाठी, तर करायचं याच्यासाठी, कारण ही जोडणी करतो आहे आम्ही. कारण मी आज जे काही फिरतो आहे देशभर तर ते याच्यासाठी. उद्या आता 29ला आम्ही म्हणजे दिल्लीमध्ये जाणार आहोत आणि त्या ठिकाणी काही अधिकारी आणि बाकींची जे भेटी आहेत तर जातो याच्यासाठी की कारण ही जी काही जोडणी आहे, कारण आजचा DM हा उद्याचा, कारण मला त्या लोकांना हाच प्रश्न विचारायचा, बघ तू जे आज DM आहेस तुला उद्याचा CM PM व्हायचं आहे का, तुझ्यात काही आहे का महत्त्वाकांक्षा, किंवा तुला समाजासाठी काही करायचं आहे का. आणि जर समजा त्याला काही करायचं असं वाटेल काय, कारण रिकाम्या जागा जर दिसल्या तर मग त्या चळवळीला काहीतरी स्कोप आहे असं दिसेल. आणि तो जर समजा तृप्त असेल आपल्या ह्याच्यामध्ये, म्हणजे घर, गाडी, बंगला आणि लाल लॅम्पमध्ये जर तृप्त असेल, तर मला वाटतं की मग तशा स्थितीमध्ये जे सैन्यच उभारणार नाही तर मग बाकी लढाई कशी करणार, हा एक विषय आहे. त्याच्यामुळं तो एक विषय घेऊन आम्ही म्हणजे फिरतो, एक जोडणी करण्याचा प्रयत्न जो असेल तर तो आमचा चालू आहे. आणि येत्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्वप्न जर पूर्ण करता आलं आपणाला, तर मला वाटतं की बहुजन समाजामध्ये जे काही बाबासाहेबांनी 2 टार्गेट दिलेत आपणाला, कारण काय तर, आणि ते 2 टार्गेट हे फार महत्त्वाचे आहेत. आणि ते 2 टार्गेट आहेत आर्थिक लोकशाही स्थापन करणं आणि सामाजिक लोकशाही स्थापन. आपणाला आपल्यासमोर 2 टार्गेट आहेत. एक आपणाला इकॉनॉमिक डेमोक्रेसी तयार करायची या देशामध्ये, आणि दुसरी जी असेल तर ती सोशल डेमोक्रेसी तयार करायची. तर ह्या 2 उद्दिष्टासाठी म्हणून येत्या काळामध्ये जी काही भूमिका घ्यायची वेळ येईल तर ती भूमिका ही सगळ्या समविचारी बुद्धिजीवींना घेऊन जे असेल तर ते करण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण म्हणजे करू. तशा पद्धतीचे जे काय असेल तर ते आजच मला वाटतं की सगळ्या गोष्टीची वाच्यता, चर्चा म्हणजे करण्यापेक्षा या दिशेनं कसं वाटचाल करता येईल तर ती सगळ्यांना घेऊन आपण तो एक प्रयत्न जो असेल तर तो करू. जसा की हे मिशन उभं करण्यासाठी प्रयत्न केला तसा तोही जो असेल तर ते सुद्धा एक मिशन टास्क म्हणून आपण येत्या काळामध्ये ते सुद्धा प्रयत्न करू. त्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांचे आशीष, आपल्या सगळ्यांचं जे काय म्हणजे
म्हणजे आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचे सहकार्य हे मी अपेक्षित करतो. आपल्या सगळ्यांचं सहकार्य राहील अशा पद्धतीची आशा करून या ठिकाणी आपण जे काय भरभरून आज मला प्रेम दिलं, आज जे काय भरभरून आपण प्रशंसा, भरभरून आपण जो काय म्हणजे या ठिकाणी आशीर्वाद दिला, त्याबद्दल मी आपला सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. थांबतो. या ठिकाणी जे असेल तर ते मिशनच्या विद्यार्थ्यांनी आणि बाकी आमच्या विद्यार्थ्यांनी जे काय या ठिकाणी बाकी ही सगळं योजना केलेली आहे जेवणाची आणि बाकीची, तर हा कार्यक्रम संपल्याबरोबर सगळ्यांना माझी विनंती की आपण सगळ्यांनी भोजन ग्रहण करून जावं. सोबतच ज्यांना कुणाला म्हणजे ग्रंथरूपी, कारण काय तर आपण आपल्या महत्त्वाच्या प्रसंगी म्हणजे रक्तदान करतो आपण, बाकी काही म्हणजे फळदान करतो आपण, म्हणजे बाकी जे असेल तर ते बाकीच्या गोष्टी जे असेल तर त्याचं दान करतो आपण. तर हा दिवस जो असेल तर तो विद्यार्थ्यासाठीच कामाला आला पाहिजे हा उद्देश समोर ठेवून आम्ही ग्रंथदानाचा कार्यक्रम जो असेल तर तो ठेवलेला आहे. आणि म्हणजे ग्रंथदान करून जे असेल तर ते ते ग्रंथ विद्यार्थ्यांच्या कामी आले पाहिजेत. आणि ग्रंथदानाची परंपरा आणि ग्रंथदानाचा उत्सव आणि ग्रंथदानाची चळवळ जी असेल तर ते समाजात उभी टाकली पाहिजे. बाबासाहेबांना लाखो ग्रंथांनी घडवलेलं आहे, त्याच्यामुळं समाजामध्ये हे जर ग्रंथदानाने नुसते ग्रंथ म्हणजे दान करा, नाही तर ग्रंथदान नाही करा आणि ग्रंथ वाचनही करा, तर ही मोहीम जर मला वाटतं की आपण यशस्वी केली तर अनेक बाबी जे असेल तर त्या समाजामध्ये सुखकर व्हायला ही नक्कीच मदत होईल. तर ज्यांनी कोणी ग्रंथ आज आणलेले आहेत तर त्यांचे ग्रंथसुद्धा आपण या ठिकाणी स्वीकारू. या ठिकाणी वाढदिवसाची परंपरा जी आहे तर ती याचं सगळं श्रेय जातं आमचे मित्र रमेशजी चित्ते साहेबांना. त्यांच्यासाठी मला वाटतं की जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण का तर त्यांनी म्हणजे याची सुरुवात केलेली आहे. त्यांना या सुरुवातीबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय भारत.